नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. शरद पवार देशाचं नेतृत्व करणारे ज्येष्ठ नेते. शरद पवारांच्या येण्यानं एनडीएला बळ मिळेल. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत विलीन होण्याच्या चर्चांवर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 नगरसेवक मुंबईला रवाना. नगरसेवक शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार. सर्व नगरसेवक शिंदेंकडे जाणार असल्याच्या चर्चा. कारसेवक रामरक्षा पाठ आहे का यांची तोंडी परीक्षा घेत बसले असते तर अयोध्येत आजही बैठका सुरू असत्या. राम मंदिर आंदोलनाच्या आठवणींवरून अंबादास दानवेंचं ट्विट. पाण्यासंदर्भात दर मंगळवारी बैठक होते. पंकजा मुंडेंची माहिती. फडणवीस अर्थखातं चांगल्या पद्धतीनं सांभाळतायत, मुंडेंचं वक्तव्य. विठुरायांच्या दर्शनासाठी बुलढाणा जिल्ह्यातून 245 विशेष बसेसची व्यवस्था. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी भाडे सवलत कायम. 40 भक्त एकत्र आल्यास तात्काळ बस उपलब्ध करून दिल्या जाणार. पुण्याच्या खेडमध्ये शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांचा राम मंदिराच्या आर्थिक व्यवहाराबाबत प्रश्न. पदाधिकाऱ्यांकडून हनुमान मंदिरात रामरक्षा पठण आणि हनुमान आरती करून निषेध. अमरावतीच्या धरणांमधील जलसाठ्यात 60% वाढ. तरीही पाणी टंचाईची चिंता कायम. नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा. बीडच्या पट्टीवड गावातील ज्ञानेश्वर वाकडे खून प्रकरणातील संशयित सरपंचाचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. तर आरोपींना अटक करण्यासाठी कुटुंबियांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या. अमरावतीच्या राजेंद्रनगर परिसरात हातचा पंजा सापडला. एका युवकाचा 3 ते 4 युवकांनी हाताचा पंजा पूर्णपणे छाटून टाकला. युवकावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार. पुण्याच्या माळशेज घाटातून थक्क करणारा व्हिडिओ समोर. घाटातील वाऱ्याच्या तडाख्यानं दुचाकीस्वारांची कसरत. प्रचंड वाऱ्याने दुचाकी उलटल्या. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.